खोक्या प्रकरणाच्या आडून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता असा गौप्यस्फोट करून भाजप आमदार सुरेश धस यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यासाठी बिश्नोई समाजाच्या 10 जणांना विमानानं मुंबईत आणून उपोषणाला बसवल्याचा दावाही त्यांनी केला. खोक्यानं हरणाचं मांस पुरवलं असं दाखवण्याचा प्रयत्न केल्याचंही धस यांनी सरकारनामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. यात कोण कोण आहेत त्यांची नावं उघड करणार असल्याचं सांगत धसांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवरही निशाणा साधलाय. तिकीट फाडून बिश्नोई समाजाचे लोक आणायचे. बिश्नोई समाजाचे लोक म्हणजे काय करायचे, बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं. म्हणजे त्या लॉरेन्स बिश्नोईने माझा खून केला पाहिजे इथपर्यंत खालच्या दर्जावर तुम्ही जरी जात असता तुमच्या बरोबर दोस्ती काय कामाची. सुरेश धस केवळ आरोप करून थांबणार की पोलिसांकडे याबाबत तक्रार करणार याकडेही लक्ष लागलंय.